अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंजिरे वाजवत अनोखं आंदोलन केलं। प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पारंपरिक ग्रामीण पद्धतीने मंजिरे वाजवत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे 7/12 कोरा करावा, शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कर्जमाफी द्यावी, तसंच यंदाच्या हंगामातील प्रमुख पिकांना योग्य हमीभाव द्यावा। सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये तर कापसाला 10,000 रुपये भाव देण्याची मागणी आंदोलकांनी जोरदारपणे केली। सध्याच्या बाजारभावातील घसरण, नैसर्गिक आपत्तींचं सततचं संकट आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर या मागण्या अधिक तीव्र झाल्या असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। या आंदोलनात विविध शेतकरी, कार्यकर्ते, तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले। काही शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारींचे फलक हातात धरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कर्जबाजारीपणातून मुक्त करा, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या अशा घोषणा दिवसभर दिल्या जात होत्या। शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली। योग्य दर न मिळाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील शेतकरी संघटनांनी दिलाय। आज श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यावरती दिंडी मोर्चा काढण्यात आला। ही दिंडी मोर्चा काढायचे कारण म्हणजे श्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना आठवण देण्याचे आहे। कारण त्यांनी गेल्या 10 वर्षा अगोदर ही शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला 6,000 रुपये भाव आणि कापसाला 10,000 रुपये भाव मागितला। आजही आम्ही तोच भाव सोयाबीनला 6,000 मागत आहोत। 10 वर्षानंतर सोन्याचे भाव अगोदर काय होते आणि आज सोन्याचे भाव काय आहेत हा मुख्यमंत्री साहेबांनी विचार करण्याची वेळ आहे। शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करा, आमच्या प्रमुख मागण्यासह आम्ही दिंडी काढलेली आहे। आमच्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, 100% पीक विमा द्या, रोजगार हमीच्या योजना या डायरेक्ट शेतकऱ्या खात्याशी कनेक्ट करा आणि आमचा 7/12 कोरा करा ही आमची हात जोडून शासनाला विनंती आहे।